नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. ती हसली की हृदयाचे ठोके चुकतात. तिच्या ओठांवरचं हसू पाहून आपल्या ओठांवरही आपसूक हसू फुलतं. अशी आहे आमची गोड गोजिरी सारा. आज आपण आलो आहोत मुंबईतल्या भोईवाडा परिसरात निसर्ग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत सारा जाधव आणि तिच्या कुटुंबियांना. चला तर मग. सारा माझी इतकी चांगली मैत्रीण झाली आहे की ती माझ्याचकडे बसली आहे. तर आपण जाणून घेऊया हे सगळे साराचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी साराची मम्मी, माझं नाव पूजा मिलिंद जाधव. मी साराचे पप्पा, माझं नाव मिलिंद राजेंद्र जाधव. मी साराची आत्या आजी, माझं नाव अश्विनी अशोक भोसले. मी साराची आजी, माया राजेंद्र जाधव. मी साराची मोठी मम्मी, माझं नाव सुवर्णा जाधव. मी साराची काकी आजी, माझं नाव वैशाली जाधव. मी साराची आजी, माझं नाव वच्छला मोहन घागरे. मी साराचा बाबा, माझं नाव मोहन तानाजी घागरे. मी साराचा काका आजोबा, माझं नाव दिलीप जाधव. मी साराचा मोठा आजोबा, माझं नाव बाई जाधव. मी साराचा आजोबा, माझं नाव राजेंद्र कृष्ण जाधव. चला, ओळख सगळ्यांची झाली, आता गप्पा मारूया साराच्या आई बाबांची. तुमच्यापासून सुरुवात करूया. आधी मला सांगा, तुम्ही काय करता? मी एका डायग्नोस्टिक फ्लॅबोटॉमिस्ट म्हणून टेक्निशियन आहे, फ्लॅबोटॉमिस्ट. आणि तुम्ही? मी विजया बँकेत जॉब. विजया बँकेत जॉबला. तुमचं लग्न कसं ठरलं? आमचं ऍक्च्युली लव्ह मॅरेज आहे. ओके. सो लग्नानंतर किती वर्षांनी सारा झाली? लग्नानंतर 3-4 वर्षांनी झाली आहे. मग 3-4 वर्ष गेल्यावरती सगळे अर्थातच विचारायला लागले असतील, मूल कधी होणार आणि आम्हाला गुड न्यूज कधी मिळणार. बोलत तर होते, विचारत होते. मग काय म्हणायचं तेव्हा? मला पण ऍक्च्युली लहान मुलांची खूप आवड आहे. मला पण हवंच होतं. ऍक्च्युली मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे ना, तर मी ट्रीटमेंट चालू होती माझी. ट्रीटमेंटमध्ये नाहीच, नॅचरलच राहिली. अच्छा, ट्रीटमेंटमुळे नाही साधत. कशी होती प्रेग्नन्सी? कसले डोहाळे लागले होते? सीताफळ म्हणजे तेव्हा सीझन पण नव्हता सीताफळांचा. मग कसं शोधले सीताफळ? ह्याने आणलं शोधून डोहाळे. सीझन शिवाय सीताफळ आणली कुठून मला सांगा. ऍक्च्युली खूप फिरलो, सिटी लाईट मार्केट फिरलो, माटुंगा फिरलो, दादर फिरलो. 2 आठवडे शोधतच होतो सीताफळ. आठवडे? हा, हिला खायचं होतं. आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता संध्याकाळी 4 वाजता वगैरे. हिची सर्व तयारी झाली होती, मेकअप वगैरे चालूच होता. आणि मी फिरून फिरून कंटाळलो, तर येताना भोईवाडा मार्केटमधून आलो. भोईवाडा मार्केटमध्ये एक फ्रूटवाल्याने नुकतंच बॉक्स काढला होता सीताफळचा, आणि त्याच्या हातात मला एकच दिसलं होतं. मी तिकडेच गाडी थांबवली आणि लगेच घेऊन आलो. क्या बात. हा, पण तेव्हा सीझन सुरू झाला होता का? सीझन नव्हता, स्टार्ट होता मला वाटतं. गणपतीचा सीझन होता ना, दिवाळीमध्ये येतात सीताफळ. हो, त्याच्यामुळे ऑफ सीझन सीताफळांचे डोहाळे. कठीण असतं बरं जरा आयुष्य. मग डिलिव्हरीच्या वेळेला काय झालं? धावपळ झाली का? गडबड झाली का? कसा प्रसंग होता? खूप धावपळ झाली. म्हणजे मला 23 पासूनच पेन होत होतं पोटामध्ये, तर मी गेली नाही. मला माहिती होतं नॉर्मल पेन होत होतं मला. मी घरामध्ये सहन केलं. नंतर ना 24ला मला बोलवलं डॉक्टरांनी चेकअपसाठी 12 वाजता. तर गेलो, तर मग म्हणजे त्याने सांगितलं की सॅक ओपन झालं, आता डिलिव्हरी कधी पण होईल. मग लगेच त्या लोकांनी सांगितलं ऍडमिट होतं लेबर वॉर्डला. मला इतकं एवढं रडायला होतं ना, बाप रे. नंतर डायरेक्ट लेबर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. त्याच्यानंतर 1.5 दिवसानंतर माझी डिलिव्हरी झाली. 1.5 दिवस? हा, 1.5 दिवसानंतर डिलिव्हरी झाली. 1.5 दिवस तुम्ही लेबर वॉर्डमध्ये पेन सहन करत होते 1.5 दिवस. बाप रे, बराच त्रास देऊन आल्यात बाई. खूप बरंच पेन होतं. थांबून परत पेन येतं, थांबायचं परत पेन होतं. खूप पेन झालं. त्यानंतर 1.5 दिवसानंतर नॉर्मल झाली. नॉर्मल डिलिव्हरी झाली. या दरम्यान तुमच्या मनात काय चाललं होतं? खूप वेगळं फिलिंग होतं. 1.5 दिवस वॉर्डच्या बाहेर होतो मी पण. ही वॉर्डामध्ये कामाला होती, त्यामुळे सगळे कलिग होते हिच्याबरोबर. मग मी 15-15 मिनिटांनी त्यांना विचारायचो, वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर, कशी आहे पूजा, कशी आहे पूजा, काय किती वेळ लागेल अजून डिलिव्हरीला, किती वेळ, असं करत 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 पूर्ण 1.5 दिवस गेला. आणि सकाळी 7:47ला एक वॉर्ड बॉय आला आणि त्यांनी सांगितलं की फायनली बेबी झाली आहे.
अरे ह्याच्या अगोदर पण एक किस्सा झाला असा की लेबर वॉर्ड मध्ये 4 पूजा होत्या. हा तो तर खूप पूजा- जाम होत ते. त्या सगळ्यांची पूजा जाधव असं सरनेम होतं एकाचं. तर तिची डिलिव्हरी झाली मी गेल्याच्या नंतर. तिला पण बेबी झालं 4 kg. तर ते बाळ हे ह्यांच्या हातात भेटलं ऍक्च्युली, म्हणजे ह्यांचं बच्चू. ह्यांना सांगितलं की तुमच्या पूजेला मुलगी झाली आणि ब्लड टेस्ट पण चेकिंग साठी माझा भाऊ घेऊन गेला पुन्हा ब्लड बँकेपर्यंत. वेगळ्याच बाळाचं? वेगळ्याच बाळाचं. तिचं पण नाव पूजा जाधवच होतं म्हणून ते घेऊन गेले. नंतर त्यांचे रिलेटिव्ह आले की आमच्या पूजेला काय झालं का, तेव्हा त्याच्यानंतर कळालं की ही त्यांच्या रिलेटिव्हची पूजा आहे. तेव्हा माझ्या भावाला ही आपली भेटायला पूजा नाहीये. आणि मग ते बाळ तुम्हाला हातात दिलं होतं? हो निलाईला पण ते दिल्या. बघून असं वाटलं का की हे बहुतेक आपलं नाही? ना असं काय वाटलं नाही. हिला नेल्यानंतर लगेच 1.5 तासांनी आवाज दिला. पूजा जाधवचे रिलेटिव्ह कोण आहेत, मम्मी, हिची मम्मी आणि काकी. अक्षरशः लेबर वॉर्ड मध्ये ह्या लोकांनी नाचायला सुरुवात केली. खूप हे झालं, खूप एक्साइट होते. 1.5 तास नव्हे, 1.5 दिवसानंतर यायची हो होती. 1.5 दिवसानंतर झालं. हो त्यामुळे बराच वेळ वाट बघायला लावली. वा वा वा. बाकी कसं बदललं आयुष्य सारानंतर, तुम्हा दोघांचं नातं किंवा ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कशा बदलल्या? सारानंतर खूपच लाईफ चेंज झाले. पहिला फोन नसायचा सारखा काय करतोयस यार. आता फोन असतो की सारा काय करते, कुठे गेले, हाच प्रश्न असतात त्याला. साराचं नाव खूप सुंदर आहे, ते कोणी ठेवलं? साराच्या आजीने. त्याच्या मागे काहीतरी स्टोरी आहे असं मला कळलंय. कोणाच्या नावावरून तरी ठेवलंय. सचिन तेंडुलकरच्या मुलीचं नाव आहे ऍक्च्युली सारा तेंडुलकर, त्याच्यामुळे तिचं नाव सारा ठेवलं. पण हे सचिन कोणाला आवडतो? सचिन ऍक्च्युली आम्ही पिक्चर बघत होतो, तर पिक्चर मध्ये सचिनच्या मुलीची माहिती दाखवत होती. तेव्हापासून मम्मीच्या डोक्यात बसलं आणि मम्मीने तेच धरलं. पण सारा तिला कोणीच म्हणत नाही. तुम्ही तिला जेरी बोलतो आम्ही. जेरी का म्हणता तुम्ही तिला? ऍक्च्युली ती जेव्हा बॉर्न झाली ना तिचं, तेव्हाच तिला जेरी बोलतो आम्ही. तेव्हा केक पण कट केला होता. जन्माला आली तेव्हा? हो. वॉर्ड मध्ये. 0 बर्थडेचा. हो 0 बर्थडे. आपण आहोत साराच्या कुटुंबियांबरोबर आणि आता तिच्या 3 आज्या इथे माझ्यासमोर बसल्यात. आजोबांना सगळ्यांना आपण इथे उभं केलंय, शिक्षा नाही केली आहे. पण आज्यांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा कळलं की घरी गोड बातमी आहे तेव्हा कसं वाटलं आजी? छान वाटलं, आनंदी एकदम. आनंद झाला. आणि मला तिने येऊन सांगितलं किचन मध्ये काकी तुम्ही आजी होणार आहे. मला खूप आनंद झाला. काय बदल जाणवतो तुमच्या आयुष्यात आता नातवंड झाल्यानंतर? हो, छान वाटतं एकदम. छान वाटतं. काय करता तिला, कसं खेळवता? खेळतो आम्ही, गाणी बोलते. मी असं ऐकलंय की साराचे आजोबा गातात. नाही, हा ते आजोबा गातात. है ना? तर एक आजोबांकडनं जाऊन जाऊ दे गाणं. आर्या जा निंदिया तू ले चल कहीं उड़न खटोले में दूर 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 यहाँ से दूर. क्या बात है. खूपच सुरात गायलात साराताई तुम्ही. मध्ये मध्ये जी साथ केली ना ती कमाल होती. काय सांगावं. कमाल. असं छान गाणारे आजोबा, नाचणारे आजी, म्हणजे काय साराची मज्जाच असेल. पण मला असं कळलं की डिलिव्हरीच्या वेळेला पूजा जाधव नावाची अजून एक मुलगी होती, त्यामुळे आधी नाच गाणं खूप झालं होतं जेव्हा सारा खरं तर झालीच नव्हती. तर काय घडलं होतं तेव्हा? तेव्हा ते सांगितलं की पूजा जाधवचं बाळ आहे. आम्हाला वाटलं आमच्याच पूजाची डिलिव्हरी झाली म्हणून आम्ही इतके खुश झालो ना. मुलगी झाली तर अनेकच आनंद झाला. आम्ही तिघी पण नाचत गेलो आतमध्ये. नंतर ते सांगितलं की नाही, वेगळी पूजा वेगळी. मग आम्ही परत आलो बाहेर. तेव्हा कसं वाटलं जेव्हा कळलं की नाही ही आपली पूजा नाही? नाराज झालो ना आम्ही त्यावेळेला. नाराज झाला. मला तुमच्या वेळच्या बाळणपणाबद्दलच्या गोष्टी आणि लहान मुलांबद्दलच्या गोष्टी आजोबांना विचारायच्या आहेत. कसं होतं तेव्हाचा काळ, आता कसं वाटतंय, तेव्हा कसं होतं? नाही त्या टायमाला ही ज्या टायमाला पहिली डिलिव्हरीच्या टायमाला डिलिव्हरी झाल्यानंतर 10 दिवसांनी ही भरपूर आजारी होते. बर. म्हणजे डॉक्टरने बोललं की सल्ला पण दिला आम्हाला की हिच्याकडे बाल देऊ नका. बर. मग ही हॉस्पिटलला ऍडमिट होती. त्याच्यानंतर मग ती आमची मोठी वहिनी, मग आम्ही यांच्या स्वाधीन केला. बर. आणि मग त्यांनी त्याला पूर्ण मोठा होईपर्यंत त्यांचं संगोपन त्यांनीच केलं. बर. त्याकरता आम्हाला तो पहिल्या मुलाचं सुख म्हणजे काय गेलं म्हणजे हे काय ना. आता ही नात आमच्याकडे असते
त्याच्यानंतर आता आम्ही हिला खेळवतो. पण मग तेव्हा जे करायचं राहून गेलं होतं ते आता या टायमाला, कारण आम्हाला त्या मुलाचं काहीच म्हणजे आम्ही म्हणजे बघायला गेलो तर 10 दिवसाच्या नंतर आमच्या हातातच नव्हतं ते बाळ. म्हणजे त्याची आजी आणि मोठी मम्मी, मग तिला आता घरामध्ये सर्वजण मोठी मम्मीच बोलतात. तेव्हापासून ते आतापर्यंत सर्व मोठी मम्मीच बोलतात तिला. आता तुम्ही इतक्या आज्या आहात, इतकी काळजी घेणारी माणसं आहेत, खूप प्रेमात लाडात वाढणारे, आणि खूप मोठी हो तशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. आज्यांशी गप्पा झाल्या आहेत. आता आपण त्यांच्याशी एक छोटासा खेळ खेळणार आहोत. बघूया त्या सारासाठी काही जिंकतात का. आता आपण साराच्या आजी आजोबांशी एक मजेदार खेळ खेळणार आहोत. मी तुम्हाला खेळ समजावून सांगते. इथे तुमच्या समोर 2 वाडग्यांमध्ये कॉर्नफ्लेक्स आणि दूध असा एक पौष्टिक नाश्ता ठेवलेला आहे. तो दोन्ही आज्यांनी आपल्या यजमानांना म्हणजे आजोबांना भरवायचा आहे. छान त्यांचं पोट भरेस तोपर्यंत त्यांना भरवायचा आहे. सोपा खेळ नाही. सोपा खेळ कसा देणार आम्ही. आज्यांनी डोळे बंद करून त्यांना हे भरवायचंय. तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. 2 मिनिटाच्या आत जितके जास्तीत जास्त घास जी आजी भरवेल ती आजी जिंकेल. सारासाठी खास झी युवाकडनं एक चांदीची भेटवस्तू. तुमची वेळ सुरू होतीये आता. कधी भरवलं का या आधी बायकोनी? आम्हाला तेवढा टाइम नाही. तुम्ही कधी भरवलं होतं का त्यांना? हो, लग्न झालं तेव्हा. आमच्या सूत्रांकडनं असं कळलं आहे की माया आजीनी आजोबांना 14 घास भरवले आहेत आणि मोठ्या आईंनी मोठ्या बाबांना 25 घास भरवले. 2 मिनिटाच्या वेळेत 25 घास भरवून त्यांचं पोट भरणे आणि भेटवस्तू जिंकण्याची डबल कामगिरी तुम्ही केली आहे. तर मोठ्या आईंनी आणि मोठ्या बाबांनी सारासाठी जिंकली आहे झी युवा तर्फे ही चांदीची भेटवस्तू. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. मला तुम्हा सगळ्यांना असं सांगायचंय की आपण आता खेळणार आहोत. हा खेळ नाहीये, पण हे एक माध्यम आहे आणि ह्याला आम्ही किती सांगायचंय मला असं म्हणतो. या माध्यमातून तुम्ही सगळे तुमच्या मनात जे काही असतं, जे तुम्हाला साराच्या आईबाबांना सांगायचंय ते सांगू शकता. आणि यांना मात्र बोलायची परवानगी नाहीये. यांना फक्त ह्या अशा स्माइलीज मधनं प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. तर आपण असं करणार आहोत की हा एक फोन आहे, तो मी तुमच्याकडे देते. तो आपण पास करणार आहोत. एक संगीत वाजेल. ते संगीत जेव्हा बंद होईल तेव्हा ज्याच्या हातात तो फोन असेल तो फोन कानाला लावून यांच्याशी संवाद साधेल. सुरुवात करायची. संगीत द्या. आजी बोला. हा, मुलीकडे जरा लक्ष ठेव, साराकडे. तुमचा मुलगा लक्ष ठेवत नाही असं वाटतं का तुम्हाला? असं नाही, पण तो जरा दुर्लक्ष करतो थोडंफार. काय दुर्लक्ष? नीट सांगा बरं मला, काय दुर्लक्ष करतात बाबा? जरा बघ म्हणलं तरी थोडंफार लक्ष देतच नाही तो जास्त. तर द्यायला पाहिजे जास्त लक्ष. काय प्रतिक्रिया तुमची?
ठीक आहे, आता ऐकणार आहे त्याच्या पुढे. फिरवा परत फोन. आजी, दुसरी आजी, बोला बोला, काय सांगता? पूजा आमची जिद्दी आहे, पुरीला मारते, ओरडते, फोनवर सांगते खूप, ती मला दमवते. तिने आम्हाला सतवलं तसंच ती पण सतवते ना. आणि फोनवर आम्हाला बोलते, मी तिला मारते, मग आम्ही तिला ओरडतो. सगळ्यांचे मनातले विचार आपण ऐकले आहेत, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा बघून झाल्यात. मला असं वाटतं की तुम्ही साराच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं पाहिजे की नक्की काय बदल घडवणार आहात, काय वेगळं करणार आहात, काय बेटर करणार आहात सारासाठी. हातात हात घेऊन हीच ती वेळ, करून टाका प्रॉमिस. मी तुला एक प्रॉमिस करते, जेरीला ह्याच्या पुढे जास्त ओरडणार नाही. आणि तुम्ही? मी तुला एक प्रॉमिस करतो, मी यापुढे जेरीला कोणतीही गोष्ट कमी पडून देणार नाही. क्या बात, क्या बात. साराच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस तर केलं आहे. आता बघूया एक छोटासा खेळ खेळून ते सारासाठी जिंकतायत किती. आता वेळ आहे सगळ्यात शेवटचा महत्वाचा खेळ खेळण्याची. सारा अजून छोटी आहे, पण आतापासूनच आपण नर्सरी राईम्सची प्रॅक्टिस करूया. खेमचं नाव आहे रिंगा रिंगा. मी तुम्हाला खेळ समजवते. इथे समोर एका वाडग्यात काही चिठ्ठ्या ठेवल्या आहेत, त्याच्या शेजारी काही रिंग्स ठेवल्यात आणि समोर लहान मुलांच्या बऱ्याच वस्तू आहेत. ताईंनी एक चिठ्ठी उचलायची आहे, त्यामध्ये यापैकी एका वस्तूचं नाव लिहिलेलं असेल. बाबांनी ही रिंग त्याच्यावर फेकून ती वस्तू कॅच करायचा प्रयत्न करायचा आहे. जर ती वस्तू कॅच करता आली नाही तर तुम्ही दुसरी चिठ्ठी उघडून दुसरी वस्तू निवडू शकता. किती ट्राय करायचे हे तुमच्यावर आहे आणि किती लवकर लवकर चिठ्ठ्या उघडायच्या. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला कमीत कमी 3 वस्तू रिंगमध्ये पकडायच्या आहेत. जर तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त वस्तू रिंगमध्ये कॅच केल्या 2 मिनिटांच्या आत, तर तुम्हाला मिळणार आहे झी युवा तर्फे खास सारासाठी मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटाची वेळ सुरू होतीये आता. मिल्क बॉटल, बेबी वाईप्स, बेबी वाईप्स, बेबी वॉश शॅम्पू, टूथब्रश, बिस्किट बिस्किट, बेबी टूथपेस्ट, बेबी टूथपेस्ट, कॉफी पावडर, कॉफी पावडर. उरले होते, 15 सेकंद अजून होते, तरी रिंग संपल्या, त्याच्यामुळे खेळ संपला आहे. तुम्ही किती वस्तूंना रिंग्स मध्ये कॅच केलंय आमची सूत्र सांगतीलच. आज पहिल्यांदा खेळात वेळ संपली नाही, रिंग संपल्यात. तरी सुद्धा टूथब्रश आणि टूथपेस्ट या गोष्टी तुम्ही रिंग्स मध्ये व्यवस्थित पकडल्या. दात घासायची खूप आवड आहे तुम्हाला. पण दात घासल्या घासल्या आपण लहान बाळाला जे दूध देतो सकाळी उठल्यानंतर, ते दूध पाजायची बाटली मात्र कॅच केली की नाही याबद्दल आमच्या सूत्रांना जरा शंका होती. काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच केली आहे, मला असं वाटतं मी केली असं वाटतंय. हो. ती बाटलीमध्ये अडकून मग ती बाटली खाली पडली असं वाटतंय. हो. तुम्हाला बरोबर वाटतंय, तुम्ही 3 गोष्टी पूर्ण केल्या आहेत. 3 गोष्टी रिंग्स मध्ये कॅच करून तुम्ही आज हा खेळ जिंकला आहात आणि झी युवा तर्फे सारासाठी मिळवला आहे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज साराला आणि तिच्या घरच्यांना भेटून खरंच खूप खूप धमाल आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच काही गोंडस बाळांना आपण भेटणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा.